विद्यार्थी मित्रांनो, मी काल व्हिडिओ टाकता तुम्हाला एक असाइनमेंट दिली होती. ओके, मग ती असाइनमेंट तुम्ही सॉल्व्ह केली. मग त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही प्रॉब्लेम होते तुम्ही सांगितल्याप्रमाणे मग ते प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करता आले नाही, ते मी आज तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे. बघा, असाइनमेंट जी होती आपली डिफरन्शिएशनची फर्स्ट असाइनमेंट बेस्ड ऑन एक्सरसाइज तुमची 1.1 वरती. तर बघा, आता आपण बघणार त्याच्यामधला प्रॉब्लेम नंबर फर्स्ट सगळ्यांना आलेला आहे. ओके, मग आता बघतोय आपण प्रॉब्लेम नंबर सेकंड. प्रॉब्लेम नंबर सेकंड तुम्हाला दिलाय 1 अपॉन, बघा प्रॉब्लेम नंबर सेकंड असाइनमेंट मधला दिलाय तुम्हाला 1 अपॉन रूट ऑफ 3x plus 7, ओके, माइनस 1 अपॉन रूट ऑफ 7 माइनस 3x. तुम्ही दोन्ही पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. याला म्हणणार u, याला म्हणणार v. ओके, u चं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन रूट x नुसार सॉल्व्ह करणार, माइनस याचं 1 अपॉन रूट x नुसार सॉल्व्ह करणार. तसं केलं तरी चालेल. ओके, पण ते थोडंसं कन्फ्युजिंग होईल. मग त्याच्यामुळे आपण त्याला सोप्या पद्धतीने बघूया. ओके, त्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुमचं कन्फ्युजन झालं असणार आहे. मग आता आपण याला एका सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करूया. बघा, अतिशय सोपं आहे. जो तुमचा दिलाय तुम्हाला 1 अपॉन 3x 7, हा जो दिलाय याला लिहिताना मी असं लिहू शकतो का y इज इक्वल टू, हा जो तुम्हाला रूट ऑफ 3x 7 दिलाय, बघा 1 अपॉन रूट ऑफ 3x 7 जो दिलाय म्हणजे काय तो 1 अपॉन 3x 7 रेज टू 1 हाफ आहे. ओके, मग हा जर मी ही टर्म वरती लिहिली तर हा रेज टू काय होईल -1 हाफ. म्हणजे आपण लिहू शकतो का 3x 7 रेज टू -1 हाफ. ओके, सिंपल झाला आता. आणि त्याच प्रकारे याला पण जर मी असं लिहिलं तर मायनस हा तुमचा 7 मायनस 3x रेज टू -1 हाफ. आता जर सिंपल झालं की आता जर तुम्ही सॉल्व्ह करू शकता इझिली. मग बघा, याला जर म्हटलं की डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x जर म्हटलं तर हा होईल तुमचा dy by dx इज इक्वल्स टू d by dx कशाचा, तर 3x 7 रेज टू -1 हाफ माइनस 7 माइनस 3x रेज टू -1 हाफ. ओके, इज इक्वल्स टू काय दिला, याचं डेरिव्हेटिव्ह u माइनस v चं डेरिव्हेटिव्ह, u चं डेरिव्हेटिव्ह माइनस v चं डेरिव्हेटिव्ह. मग याचं डेरिव्हेटिव्ह जर घ्यायचं म्हटलं आपण तर काय दिला -1 हाफ into 3x 7 into d by dx of 3x 7 माइनस याचं डेरिव्हेटिव्ह माइनस आणि -1 हाफ काय होणार +1 हाफ, माइनस -1 हाफ झाला तो +1 हाफ into 7 माइनस 3x, सॉरी रेज टू काय होईल याची पॉवर द्यायची राहिली ना, -1 हाफ. पॉवर काय दिली आपण, आपला फॉर्म्युला काय x रेज टू n इज इक्वल्स टू n into x रेज टू n -1. म्हणजे हा जो -1 हाफ आहे पॉवरचा, त्याच्यामुळे आपल्याला 1 मायनस करायला लागेल. -1 हाफ -1 हाफ आणि 1 किती होतो तुमचा 3/2. अर्धा आणि दीड, सॉरी अर्धा आणि 1.5 होतो. पण दीड म्हणजे काय 3/2. हा मायनस पुन्हा -3/2. इथे पॉवर येते तुमची -3/2. इथे पण -3/2. ओके, चला मग असं आहे इनटू इथे काय इनटू d by dx इनटू d by dx ऑफ 7 मायनस 3x. बघा काय झाला, हा -1 हाफ. ओके, इकडे 3x 7 रेज टू -3/2 इनटू d by dx ऑफ 3x 7 काय, 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 आणि +7 चा 0. हा तुमचा +1 हाफ ॲज इट इज. हा 7 मायनस 3x रेज टू -3/2 पण ॲज इट इज. ओके, मग इकडे d by dx ऑफ 7 मायनस 3, 7 चा डेरिव्हेटिव्ह 0 -3x चा -3. ओके, काय आला तो -3. मग याला लिहिताना आपण असं लिहू शकतो का, हा तुमचा 3 आहे. ओके, हा इथे मल्टिप्लाय झाला काय आला तो -3/2. ओके, आणि याची जी पॉवर आहे -3/2 ती खाली गेल्यावरती काय 3/2. ओके, काय होईल ती खाली गेल्यावरती 3/2 म्हणजे 3x 7 रेज टू 3/2 असं लिहू शकतो का आपण, तर चालेल. असं लिहिलं तरी सुद्धा आपल्याला चालणार आहे. प्लस हा तुमचा 1 हाफ. ओके, हा -3 काय आला तर काय आला 1 into -3 म्हणजे हा होईल तुमचा -3/2. आणि ही जी पॉवर आहे हिची ही -3/2 खाली आली तर +3/2 म्हणजे 7 3x रेज टू 3/2.
आता सिंपल, आता याच्यातून कॉमन काय निघते बघा. जर आपण याच्यातून कॉमन जर -3/2 काढला म्हणजे -3/2 जर कॉमन काढला आपण तर इथे राहतो 1/3x + 7 रेज टू 3/2. ओके, आणि इथे मायनस कॉमन काढल्यामुळे इथे राहील तुमचा प्लस. ओके, इथला पण आपण मायनस काढून घेतला, इथे आला प्लस 1 सॉरी इथे 2 येईल. हां सॉरी 2 पण आपण कॉमन काढला 7 - 3x रेज टू 3/2. ओके, अशा प्रकारे याला अजून सिम्प्लिफाय करू शकता का तुम्ही? करता येत असेल तर बघा. ओके, अशा प्रकारे तुमचं हे एक्झाम्पल येणार आहे. बघा तुम्ही याला ह्या पद्धतीने जरी सोडवलं कोणत्या तर d/dx दुसरी जी पद्धत आहे आपली 1 म्हणजे पॉवर 1 आपण लिहिता डायरेक्ट जरी सोडवलं तसं d/dx ऑफ 1/√3x + 7 - 1/√7 - 3x असं जरी सोडवलं तरी चालतं. काही जर सोडवायचं म्हटलं तर हा तुमचा 1/2√3x + 7 into d/dx of 3x + 7 minus 1/2√7 - 3x into d/dx of तुमचा होईल हा 7 - 3x. अशा पद्धतीने जरी सोडवलं तरी सुद्धा तुमचं हे चालणार आहे. ओके, त्याचं पण आन्सर हेच येणार आहे. फक्त लिहिताना त्याला मग ही पॉवर तुमची येणार आहे ती व्यवस्थित लिहून घ्यायची. ओके, लक्षात घ्या. अतिशय सोपं आहे, पण इकडून तुम्ही कन्फ्यूज व्हाल म्हणून ह्या पद्धतीने असं सोडवायचं. ज्यावेळेस रूटचं तुम्हाला सोडता येणार नाही त्यावेळेस सिंपल जी मेथड आपण वापरली पॉवर मध्ये त्याचं रूपांतर कन्वर्जन करून घ्यायचं, त्या पद्धतीने सोडवलं पाहिजे. ओके, आता हा झाला तुमचा प्रॉब्लेम नंबर 2. ओके, अशा प्रकारे आता आपण पुढचा बघतोय. याच्यानंतर थर्ड नंबरचा प्रॉब्लेम पण जवळपास सगळ्यांना आलेला आहे, त्याच्यामुळे आपण थर्ड नंबर तुम्हाला कोणाला अडचण आली असेल की थर्ड नंबर समजला नाहीये तुम्हाला कॉल करून सांगा. मी परत तुम्हाला पर्सनली पण थर्ड नंबरचा जो प्रॉब्लेम आहे तो कॉलवरती किंवा व्हिडिओ कॉलवरती तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगेन. ओके, तर कोणाला प्रॉब्लेम आला नाही कोणी मला सांगितलं नाही तसं, त्याच्यामुळे आपण थर्ड नंबर काही घेत नाहीये. आता आपण बघणार पुढचा प्रॉब्लेम नंबर 4. ओके, प्रॉब्लेम नंबर 4 पण अतिशय सोपा आहे. तुम्हाला फक्त दिसताना तो अवघड वाटतोय त्याच्यामुळे तुम्ही कन्फ्यूज झालेले आहात. बघा प्रॉब्लेम नंबर 4 जो आहे तो तुम्हाला दिलाय क्यूब रूट ऑफ, कशाचा क्यूब रूट दिलाय तर 2x² - 7x 2x² - 7x - 4 नि ब्रॅकेट रेज टू दिलाय 5. काय दिलाय ब्रॅकेट रेज टू 5. हा स्क्वेअर रूट चा आला की सॉरी क्यूब रूट चा आला की तुमचा, तर तुम्हाला परत कन्फ्युजन होत आहे. परत हे क्यूब रूटचं रूपांतर आपण करून घेऊ. म्हणजे हा जो y तुम्हाला दिलाय या y ला आपण असं लिहू शकतो, हा जो क्यूब रूट आहे त्याला लिहू शकतो आपण 2x² - 7x - 4 क्यूब रूट आहे. ओके, म्हणजे काय तो 1/3 आणि ही पॉवर जी आहे ती किती दिली तुम्हाला 5 दिलेली आहे. पॉवर 5 दिली म्हणजे लिहिताना आपण लिहू शकतो y = 2x² - 7x - 4 रेज टू 5/3. अशा प्रकारे आपण हे लिहू शकतो. मग असं जर असेल तर हा झाला x रेज टू n चा फॉर्म्युला. म्हणजे डिफरन्शिएट जर आपण याला केलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x जर आपण याला म्हटलं तर मग काय येणार तर बघा हा तुमचा dy/dx हा 5/3 into 2x² - 7x - 4 आणि हा रेज टू 5/3 - 1 5/3 - 1 हा होईल 1 म्हणजे 3/3 बेस सेकंड आणि 5 - 3 2/3 हा आला तुमचा 2/3. अशा प्रकारे हा तुमचा प्रॉब्लेम नंबर 4. ओके, मग आता इनटू इथे सांगता येईल का नाही इनटू d/dx ऑफ 2x² - 7x - 4. बघा त्याला इथं लिहिणार 5/3 इनटू 2x² - 7x - 4 रेज टू 2/3. ओके, इनटू याचा d/dx 2x² चं येईल तुमचं 4x - 7x - 7 प्लस 4 चा 0. मग याला लिहिताना कसं लिहिणार बघा अतिशय सोपं आहे, काही याच्यामध्ये डिफिकल्ट असं नाही. असं जसं जरी तुम्ही ठेवलं तरी तुम्हाला चालणार आहे. जर तुम्हाला क्यूब रूट मध्ये याला लिहायचं असेल तरी तुम्ही लिहू शकता. म्हणजे क्यूब रूट मध्ये तुम्हाला लिहायचं असेल हा तुमचा 5/3 हा 2/3 जो आलाय तुमचा त्याला परत तुम्ही क्यूब रूट मध्ये खाली वरच्या बाजूला लिहू शकता. अतिशय सोपं आहे. क्यूब रूट मध्ये कसं लिहिता येईल हा तुमचा 5/3. ओके, हा तुमचा क्यूब रूट. ओके, 2x² - 7x - 4 आणि रेज टू पॉवर.
अशा प्रकारे लिहिलं तरी सुद्धा चालणार आहे. पण आणि हा इंटू 4x - 7 म्हणजे हे आन्सर घ्या किंवा हे घ्या, तुमचं आन्सर सेम आहे. ओके, अशा प्रकारे अतिशय सिंपल हा तुमचा प्रॉब्लेम नंबर 4 इथे सॉल्व्ह झालेला आहे. काही डिफिकल्ट याच्यामध्ये नाहीये, अजिबात डिफिकल्ट नाहीये. डिफरन्शिएशन अतिशय सोपं आहे. फक्त तुमचे फॉर्म्युले लर्न पाहिजे आणि कोणता फॉर्म्युला कुठे वापरता येतो हे आपल्याला समजलं पाहिजे. केव्हा करणार आहे, जेव्हा तुमचे टोटल फॉर्म्युले जे आहेत डिफरन्शिएशनचे ते लर्न असतील तर मग तुम्हाला काही अडचणी येत नाही. बघा 2 4 त्याच्यानंतर 5 6 7 8 9 10 हे पण जवळपास सगळ्यांनी सॉल्व्ह केलेले आहे. आता आपण बघतोय तुमचा प्रॉब्लेम नंबर 11 ज्याच्यावर तुम्हाला अडचण आली आहे तो डिफिकल्ट आहे. डिफिकल्ट कसा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कन्वर्जन करायचं आहे. तिथे एक देताना तुम्हाला जो दिलेला आहे तो डिग्री मध्ये दिलेला आहे. ओके, जो x आपण युजुअली वापरतो तो रेडियन मध्ये वापरतो. तो जो x तुम्हाला दिलाय तो डिग्री मध्ये दिलेला आहे. बघा, जो प्रॉब्लेम नंबर 11 तुमचा आहे तो तुम्हाला दिलाय sec x डिग्री प्लस tan x डिग्री अपॉन sec x डिग्री माइनस tan x डिग्री. अशा प्रकारे मग हा जो x डिग्री असतो त्याचं कन्वर्जन आपण कशामध्ये करत असतो, रेडियन मध्ये करत असतो. म्हणजे डिग्रीचं कन्वर्जन करताना डिग्रीचं रेडियन मध्ये करताना आपण काय मल्टिप्लाय करत असतो, पाय बाय 180. म्हणून हा जो x डिग्री असणार आहे तो असणार तुमचा पाय x बाय 180. लक्षात आलं. तर आपण घेताना डिग्री रेडियन मध्ये घेत असतो, हे तुम्हाला डिग्री मध्ये दिलेलं आहे. जेव्हा आपण 11 मध्ये आलो त्याच वेळेस पहिल्या चॅप्टर मध्ये मी तुम्हाला शिकवलेलं होतं अँगुलर मेजरमेंट मध्ये x डिग्री आणि रेडियनचं कन्वर्जन कसं करतात. आणि आपण युजुअली घेताना कोणतं घेत असतो, रेडियन मध्ये घेत असतो. त्याला आपण रेडियनचं साइन देत नसतो तरी सुद्धा रेडियन मध्येच आपण हे सगळं घेत असतो ट्रिग्नोमेट्री मध्ये. ज्यावेळी डिग्री मध्ये घ्यायचं असतं त्यावेळेस असं आपण त्याला घेत असतो. बघा, आता जो तुमचा प्रॉब्लेम नंबर 11 तुम्हाला दिलेला आहे अतिशय सोपा आहे, काही डिफिकल्ट नाही. मग दिले तुम्हाला sec x डिग्री प्लस tan x डिग्री अपॉन sec x डिग्री मायनस tan x डिग्री. अगोदर याला सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करा. हा आहे तुमचा y इज इक्वल टू, मग sec x ला आपण काय लिहू शकतो, 1 अपॉन cos x म्हणजे हा जो तुमचा आहे cos x डिग्री प्लस tan x ला लिहू शकतो आपण sin x डिग्री अपॉन cos x डिग्री अपॉन हा जो आहे sec x तर त्याला 1 अपॉन cos x डिग्री. ओके, माइनस हा आहे तुमचा sin x डिग्री अपॉन cos x डिग्री. आता तुमचा y. परत याला लिहिताना आपण काय लिहू शकतो, मला जागा कमी पडेल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, त्याच्यामुळे पुढची इथे लिहितो. मग cos x डिग्री तुमचा कट होऊन जाईल वरती पण खालती पण, म्हणजे ह्या ज्या टर्म आहे तुमच्या त्या तुमच्या कट होत आहे. बघा, राहिला काय वरती 1 प्लस sin x डिग्री, वरती राहिला 1 प्लस sin x डिग्री अपॉन 1 मायनस sin x डिग्री. 1 प्लस sin x आणि 1 मायनस sin x ला आपण cos च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. ओके, कसं लिहू शकतो, जो 1 प्लस sin x आहे आपण अलाइन अँगल शिकलोय, प्लस sin x जर असेल तर आपण त्याला काय लिहू शकतो, पाय बाय 2 x cos ऑफ पाय बाय 2 x आणि मायनस जर असेल तर त्याला लिहू शकतो आपण cos ऑफ पाय बाय 2 x. बघा, त्याला लिहिताना मी असं लिहू शकतो, इथून इथे स्टेप येते. ओके, y इज इक्वल टू हा आहे तुमचा 1 प्लस cos ऑफ 1 मायनस इक्वेस अलाइन अँगल लक्षात ठेवा 1 मायनस cos ऑफ पाय बाय 2 प्लस x डिग्री, याला आपण लिहू शकतो 1 प्लस sin x ला. ओके, अशाच प्रकारे याला लिहू शकतो 1 प्लस cos ऑफ पाय बाय 2 प्लस x डिग्री. तो sin x आहे. ओके, का असं तर बघा, सिन्स इथे लिहून देतो कन्फ्युज व्हायला नको म्हणून sin x डिग्री इज इक्वल्स टू किंवा sin x इज इक्वल्स टू cos ऑफ पाय बाय 2. थोडासा जागे देऊया, cos ऑफ पाय बाय 2 cos ऑफ पाय बाय 2 प्लस 8 डिग्री इज इक्वल्स टू माइनस sin ऑफ x. हा एक फॉर्म्युला आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये शिकलेलो आहोत. अलाइन अँगलचा फॉर्म्युला आहे.
ओके, तर मायनस साइन एक्स तुम्हाला कॉटच्या फॉर्म मध्ये यायचं असेल तर तो तुम्ही अशा प्रकारे लिहिलं, आपण ते केलेलं आहे. इथे काय होतं तुमचा प्लस साइन एक्स होता, आपल्याला मायनस साइन एक्स माहिती आहे, मग प्लस जर असेल तर हा काय लिहिले मायनस होईल, म्हणून तो तिथे मायनस आहे. हा ऑलरेडी मायनस म्हणून काय होतं असं तसं आपण इथे लिहिला. हा 1 प्लस हा 1 वर आपण कसं ठेवलाय, फक्त sin x ला इथे काय लिहिलं मायनस cos ऑफ पाय बाय 2 प्लस 1 डिग्री, आणि जो मायनस sin x होता त्याला लिहिलं cos ऑफ पाय बाय 2 प्लस 1 डिग्री. आला टाइपवर आपण त्याला लिहिलं, आपल्या मनाने आपण केलेलं नाही. ओके, आता 1 मायनस cos थीटा आणि 1 प्लस cos थीटा चा फॉर्म्युला आपण ट्रिग्नोमेट्री मध्ये शिकलेलो आहोत. मग हा एक तुमचा 1 मायनस cos पाय बाय 2 प्लस x डिग्रीला आपण लिहिताना लिहू शकतो 2 cos स्क्वेअर. मग 2 cos स्क्वेअर काय लिहायचंय, तर 2 cos स्क्वेअर इन तुमचा सॉरी 2 sin स्क्वेअर 1 मायनस cos म्हटलं 2 sin स्क्वेअर हा तुमचा पाय बाय 4 प्लस पाय बाय 4 प्लस x डिग्री बाय फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे बघा, 1 मायनस cos थीटा जर असेल तर तो होतो तुमचा 2 sin स्क्वेअर थीटा बाय 2. हा फॉर्म्युला आपण शिकलेलो आहोत. ओके, 2 sin स्क्वेअर थीटा काय होतो, ज्यावेळेस हा 1 cos 2 थीटा असेल त्यावेळेस हा होतो 2 sin स्क्वेअर थीटा. लक्षात आलं, फॉर्म्युला आपला 2 sin स्क्वेअर थीटाचा फॉर्म्युला आपण इथे वापरलेला आहे. इथे काय दिलं तुम्हाला, फक्त हा थीटा दिला आहे म्हणून आपण याला काय लिहिलं थीटा बाय 2 इथे लिहिलेलं आहे. मग थीटा बाय 2 म्हणजे काय, हा होता तुमचा पाय बाय 2 प्लस 1 डिग्री. ह्या पूर्ण याला आपण अपॉन 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणून आला तुमचा हा पाय बाय 4 आणि हा आला x अपॉन 2. अशा प्रकारे हा आला 2 sin स्क्वेअर पाय बाय 4 प्लस x डिग्री बाय 2. आता हा झाला 1 मायनस cos चा. आता 1 प्लस cos चा फॉर्म्युला काय, तर तो आहे 2 cos स्क्वेअर. काय तुमचा 2 cos स्क्वेअर पाय बाय 4 प्लस x डिग्री बाय 2. 2 sin स्क्वेअर थीटा आणि 2 cos स्क्वेअर थीटाचा फॉर्म्युला आपण इथे वापरलेला आहे, आपण आपल्या मनाने करत नाही. हा तुमचा 2 आणि 2 कट झाला, राहिला काय sin स्क्वेअर अपॉन cos स्क्वेअर म्हणजे काय आला tan स्क्वेअर पाय बाय 4 प्लस x डिग्री बाय 2. ओके, हा आला तुमचा y. अजून आपण डेरिव्हेशनला हात लावलेला नाहीये, आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सॉल्व्ह करतो जे मागच्या वर्षी आपण शिकलेलो आहोत. हे आलं तुमचं tan स्क्वेअर पाय बाय 4 प्लस x डिग्री बाय 2. मग आता याला डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. आता हा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये झाला आणि आता याला तुम्ही डिफरन्शिएट करू शकता, पण डिफरन्शिएट केल्यानंतर परत हा जो x डिग्री आहे तुमचा आता, ओके, हे x डिग्रीचं कन्वर्जन तुम्ही डायरेक्ट x डिग्रीचा जो आहे डिफरन्शिएशन करू शकत नाही, त्याचा कन्वर्ट तुम्हाला कशात करायला लागणार आहे, रेडियन मध्ये करायला लागणार आहे. म्हणून याला लिहिताना आता आपण लिहिणार आहे बघा, हा जो आपण लिहिला d. ओके, अजून एक स्टेप लिहितो, म्हणजे हा जो लिहिला आहे त्याला लिहितो y tan स्क्वेअर. आपल्याला कन्वर्जन करायचं डिग्रीचं रेडियन मध्ये, म्हणजे हा एक तुमचा पाय बाय 4 प्लस पाय x अपॉन, आता कशाने मल्टिप्लाय करतो आपण बघा, ही जी x डिग्री आहे काय आहे, तो x डिग्री अपॉन 2 याचं कन्वर्जन आपल्याला कशात करायचंय, रेडियन मध्ये. मग रेडियन मध्ये करताना काय करतो आपण, याला पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करतो, म्हणजे हा झाला पाय 1 डिग्री आणि 180 अपॉन सॉरी 180 इंटू 2 झाला तुमचा 360. म्हणजे डेरिव्हेशन आपल्याला याचं घ्यायचं. मग तुम्ही विचार करणार की हे जो x डिग्री अपॉन 2 होतं, मग हे असं का आलं. ओके, इथे लिहूया सिन्स x डिग्री इज इक्वल्स टू काय असतो, x डिग्री इज इक्वल्स टू पाय x अपॉन 180. ओके, त्याच्यामुळे हा x डिग्री अपॉन 2 होता म्हणून 360 आला आहे. तुम्ही म्हणाल तर पाय x अपॉन 180 इथे 360 काय येतं, तर इथे अपॉन 2 इथे मल्टिप्लायला आहे, त्याच्यामुळे तो अशा प्रकारे येत आहे. मग आपल्याला काय करायचं, सिंपल याचं डेरिव्हेशन घ्यायचं आहे. मग डेरिव्हेशन तर खूप सोपं आहे, काय दिलंय tan स्क्वेअर दिलाय, मग सर्वात अगोदर tan स्क्वेअर x चं डेरिव्हेटिव्ह. ओके, आता ह्या गोष्टींचं काम तुमचं झालेलं आहे. मग tan स्क्वेअर x चं तुमचं जे डेरिव्हेटिव्ह आहे ते नेमकं काय, मायनस सॉरी इज इक्वल्स टू मायनस sin x. ओके, मग tan स्क्वेअर x चं डेरिव्हेटिव्ह असतं तुमचं काय असतं बघा, tan स्क्वेअर x चं डेरिव्हेटिव्ह असतं तुमचं 2 tan x into d by dx of x वर.
कारण हा x काय आहे तुमचा कंपोजिट आहे, म्हणून हा आहे तुमचा dy by dx. इथे म्हणतो मी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. हा आहे तुमचा dy by dx इज इक्वल्स टू 10 इकडे पाय बाय 4 प्लस पाय x अपॉन 360. पाय x अपॉन काय आला 360 तुमचा इथे आलेला आहे. मग पाय x अपॉन 360 पुढे इनटू परत इनटू d बाय dx. मग कशाचा डेरिव्हेटिव्ह, तर हा पाय बाय 4 प्लस पाय x अपॉन 360 चा डेरिव्हेटिव्ह इथे तुम्हाला घ्यायला लागेल. अतिशय सोपं आहे. हा आहे तुमचा 2 tan ओके पाय बाय 4 प्लस पाय x अपॉन 360 पर्यंत सेम. परंतु आता पुढचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, dy dx अपॉन dy dx इनटू पाय बाय 4 प्लस पाय x अपॉन 360 चा डेरिव्हेटिव्ह तुम्ही काय घेणार आहे. फक्त इथे असा येईल का, नाही, कारण आपण tan स्क्वेअर चा केला आणि इथे काय तुमचा dy dx ऑफ tan काय हा dy dx ऑफ tan ऑफ पाय बाय 4, कारण हा tan स्क्वेअर चा आपण सॉल्व केला डेरिव्हेटिव्ह. मग इथे घेताना डेरिव्हेटिव्ह tan ऑफ पाय बाय 4 प्लस पाय x अपॉन 360. म्हणून हा जो तुमचा डेरिव्हेटिव्ह लागला म्हणजे tan x आहे. पण tan x चा डेरिव्हेटिव्ह काय तुमचा, तर tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x. म्हणून काय लिहितो हा tan चा sec स्क्वेअर पाय बाय 4 प्लस पाय x अपॉन 360 इनटू परत d बाय dx ऑफ पाय बाय 4 प्लस पाय x अपॉन 360. बघा काय आला तुमचा 2 tan पाय बाय 4 प्लस पाय x अपॉन 360. पाय बाय 4 प्लस पाय x अपॉन 360 इनटू हा तुमचा परत sec स्क्वेअर पाय बाय 4 प्लस पाय x अपॉन 360 इनटू d बाय dx ऑफ पाय बाय 4 आणि प्लस पाय बाय x अपॉन 360. मग डेरिव्हेटिव्ह काय, पाय बाय 4 प्लस पाय x अपॉन 360 चं. अतिशय सोपं आहे, काही याच्यामध्ये अवघड असं नाही. काय आहे बरं डेरिव्हेटिव्ह, तर ते डेरिव्हेटिव्ह तुमचं येणार इथे पाय बाय 4 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. हा पाय x अपॉन 360 जो आहे याचं डेरिव्हेटिव्ह येईल तुमचं पाय अपॉन 360. काय येतो पाय अपॉन 360. मग याला लिहिताना आपण काय लिहू शकतो, हा जो पाय अपॉन 360 तुमचा जो आहे हा 2 कट होईल. बघा 2 इनटू पाय अपॉन 360 ओके. पुढे इनटू tan पाय बाय 4 प्लस हा तुमचा पाय x अपॉन 360 इनटू sec स्क्वेअर पाय बाय 4 प्लस पाय x अपॉन 360. अशा प्रकारे आता याला लिहिताना हा तुमचा 2 1 जा 2 2 180 जा 360 म्हणजे हा काय आला पाय अपॉन 180 आणि पुढे राहिला तुमचा tan ऑफ पाय बाय 4 आला तुमचा tan ऑफ पाय बाय 4. आता आपल्याला आन्सर लिहायचं आहे ना, ते आन्सर लिहिताना कशात लिहायला लागणार आहे, डिग्री मध्ये. मग परत हा जो रेडियन आहे याचं कन्वर्जन तुम्हाला कशात करायचं आहे, डिग्री मध्ये करायचं आहे. मग आपण डिग्रीचं कन्वर्जन रेडियन मध्ये करताना काय करतो, मल्टिप्लाय बाय पाय बाय 180. मग आता काय करायला लागेल, डिवाइड करायला लागेल. म्हणजे हा काय तुमचा पाय बाय 4 प्लस हा होईल x डिग्री बाय 2 ओके. त्याच प्रकारे इनटू sec स्क्वेअर पाय बाय 4 प्लस हा होईल तुमचा x डिग्री बाय 2 कसं झालं पाय x अपॉन 360. याला डिवाइड कशाने करायचं, आता याला डिवाइड करायचं म्हणजे मल्टिप्लाय करूया आपण 180 अपॉन पाय ने ओके. हा पाय आणि पाय तुमचा कट झाला, 180 चा 180 आणि हा 180 तुमचा 360 म्हणून आला x डिग्री अपॉन 2. डिग्रीचं कन्वर्जन आपण रेडियन मध्ये करताना मल्टिप्लाय करतो ओके. मल्टिप्लाय बाय बाय 180 करतो ओके. x डिग्रीचं डिग्री टू कन्वर्जन डिग्री टू रेडियन करताना ओके. आणि रेडियन टू डिग्री करताना काय करतो, मल्टिप्लाय बाय 180 अपॉन पाय ओके. 180 अपॉन पाय काय, कारण याने डिवाइड होतो म्हणजे याने मल्टिप्लाय. लक्षात घ्या असं कन्वर्जन आपण याचं केलेलं आहे.
म्हणून आपलं आन्सर आलं पाय अपॉन 180 tan ऑफ पाय बाय 4 प्लस x डिग्री अपॉन 2 इनटू sec स्क्वेअर पाय बाय 4 प्लस x डिग्री अपॉन 2. लक्षात आलं? अतिशय सोपं आहे. अशा प्रकारे हा तुमचा प्रॉब्लेम नंबर 11 पण इथे सॉल्व्ह झालेला आहे. आता आपण वळूया तुमचा प्रॉब्लेम नंबर 15 कडे. ओके, प्रॉब्लेम नंबर 15 सुद्धा अतिशय सोपा आहे, काही याच्यामध्ये अवघड असं नाही. चला लिहायचं असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घ्या. बघूया तुमचा प्रॉब्लेम नंबर 15. प्रॉब्लेम नंबर 15 तुम्हाला दिला आहे e raised to cot x. 15 तुम्हाला दिलेला आहे e raised to cot x into tan of x e raised to x. अशा प्रकारे तुम्हाला हा प्रॉब्लेम दिलेला आहे. मग याला कसा सॉल्व्ह करणार तर u into v चा फॉर्म्युला तुमचा इथे हा बसतो. u into v च्या फॉर्म्युलानुसार सॉल्व्ह करायचं. बघा, मग याला तर डिफरन्शिएट म्हणलं तर हा तुमचा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x काय होईल dy बाय dx इज इक्वल्स टू d बाय dx ऑफ e रेज टू cot x इनटू tan ऑफ x e रेज टू x. ओके, मग याचं डेरिव्हेटिव्ह u into v काय फॉर्म्युला u into dv by dx plus v into dv by dx हा फॉर्म्युला आपण वापरत असतो. म्हणजे हा काय तुमचा e raised to cot x into d by dx of tan of x into e raised to x plus इथे tan of x into e raised to x tan of x into e raised to x into d by dx of e raised to cot x. अशा प्रकारे तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे. मग कसं सॉल्व करणार e raised to cot x as it is इकडून लिहितो मी, जागा पुरणार नाही मला माहिती आहे. હવે तुमचा e raised to cot x into d by dx of tan of x e raised to x. tan चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x into e raised to x. मग x into e raised to x आहे कंपोजिट आहे, पण परत dy dx of x into e raised to x. थोडा जास्त स्टेप याच्यामध्ये तुमच्या काही अवघड नाही. परत आता पुढच्या स्टेप मध्ये काय याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय याचं x वेगळं आणि परत e raised to x तुम्हाला वेगळं डेरिव्हेटिव्ह इथे घ्यायला लागणार आहे. अतिशय सोपं आहे, काही याच्यामध्ये अवघड नाही. ओके, तर प्लस इथे काय tan x into e raised to x याचं डेरिव्हेटिव्ह e raised to cot x चं डेरिव्हेटिव्ह काय e raised to x चं डेरिव्हेटिव्ह काय आहे तुमचं e raised to x येतं, परंतु e raised to x येतं म्हणजे काय तर पुढे हा तुमचा e raised to cot x as it is into दुसऱ्या काढणार बोर्ड काय पुरणार नाही आपल्याला e raised to cot x into cot x चं डेरिव्हेटिव्ह म्हणजे d by dx of cot x. अशा प्रकारे मग परत याला सॉल्व करायचं म्हटलं म्हणजे काय हा e raised to cot x as it is sec square x into e raised to x as it is d by dx of x into e raised to x. ओके, d by dx of x into e raised to x काय तुमचा e raised to x into d by dx of x हा जो आहे याचं काय होईल परत बघा डेरिव्हेटिव्ह काय x into d by dx of e raised to x plus e raised to x into d by dx of x. अशा प्रकारे तुम्हाला सॉल्व करायला लागेल. हे झालं इथपर्यंतची टर्म. ओके, प्लस पुढे आता इथून पुढे tan as it is tan of x into e raised to x as it is into e raised to cot x as it is. ओके, आता cot x चं डेरिव्हेटिव्ह काय येतं cot x चं cosec स्क्वेअर x. ओके, cot x चं डेरिव्हेटिव्ह येतं cosec स्क्वेअर x cosec स्क्वेअर x. पुढे cosec स्क्वेअर x आला त्याच्या पुढे काय करणार आता
बघा अतिशय सोपं आहे, काही याच्यामध्ये अवघड नाही. cosec स्क्वेअर x की मायनस cosec स्क्वेअर x? आय थिंक मायनस cosec स्क्वेअर x. बघा माझे फॉर्म्युले लर्न नाही, मला सांगतो मी, तुम्ही लर्न करा. आत्ताच वेळ तुमच्याकडे लर्न करायला, आता लर्न झाले तर ते होतील, नाही तर होत नाही. मग आता याला काय लिहिणार, इज इक्वल टू लिहिताना लिहिणार e रेज टू cot x into sec स्क्वेअर x. बघा आता e रेज टू cot x into हा तुमचा sec स्क्वेअर x into e रेज टू x as it is. हा x into e रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह काय येतं, तर ते येतं e रेज टू x, e रेज टू x प्लस e रेज टू x into 1 हा होईल तुमचा e रेज टू x, आणि d by dx of x काय होईल तुमचा 1 तो होत असतो. प्लस आता इकडे काय होईल, हा मायनस इकडे येताना हा प्लसचा काय होणार मायनस tan of x into e raised to x into e raised to cot x. ओके, into काय होईल, cosec स्क्वेअर x. अशा प्रकारे अतिशय सोपं आहे, काही अवघड असं नाही. फक्त आपल्याला काय करायचं, तुम्हाला सिम्पल बघा कॉमन वगैरे काही निघतंय का, काही निघत असेल तर ते काढायचं, बाकी सोडून द्यायचं. मग याच्यातून कॉमन काय निघतं, फक्त तुमचा हा e रेज टू cot x आणि e रेज टू cot x कॉमन निघतं, तर त्याला आपण कॉमन काढू शकतो. e रेज टू cot x आपण कॉमन काढला, मग राहिलं काय cot x कॉमन काढल्यानंतर या पहिल्या टर्म मध्ये राहिला तुमचा sec स्क्वेअर x into e रेज टू x पुढे x into e रेज टू x प्लस e रेज टू x, इकडे मायनस हा तुमचा tan of x into e रेज टू x into cosec स्क्वेअर x. अशा प्रकारे हा तुमचा प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह झालेला आहे. काही डिफिकल्ट याच्यामध्ये नाही, चेक करूया. आणि तुमचा e रेज टू cot x into sec स्क्वेअर x. याच्यातून पण तुम्ही कॉमन काढू शकता, याच्यातून पण जर तुम्ही e रेज टू x जर कॉमन काढला, बघा ही जी टर्म आहे, बघा त्याला परत लिहितो e रेज टू cot x हा आहे तुमचा sec स्क्वेअर x into, बघा किंवा मग असं लिहिला, हा याच्यातून e रेज टू x आपण कॉमन काढला, राहिला काय, इथे राहिला x, इथे प्लस 1 into e रेज टू x, आणि हा इकडे पुढे into sec स्क्वेअर x into e रेज टू x. ओके, मायनस इथून तसं काही करता येईल का, नाही, इथे लिहूया आपण मायनस cosec स्क्वेअर x into tan of x into e रेज टू x. तुम्ही हे वरचं आन्सर लिहिलं तरी चालेल, हे जरी लिहिलं तरी चालणार आहे, काही नाही, आपण मायनर चेंजेस त्याच्यामध्ये केलेले आहे. अशा प्रकारे हा तुमचा प्रॉब्लेम नंबर 15 सुद्धा इथे आपण सॉल्व्ह केलेला आहे. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. आज फक्त आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, तुमची जी असाइनमेंट तुम्हाला दिली होती त्याच्यामध्ये येणारे अडचणी तुम्हाला सॉल्व्ह करून मी देणार होतो. ओके, तुमचे 4 प्रॉब्लेम तुम्ही मला सांगितले होते आणि अतिशय सोपे सोपे प्रॉब्लेम होते मी तुम्हाला दिलेले आहेत. उलट जे प्रॉब्लेम तुम्ही मला सॉल्व्ह करायला सांगितले ते अतिशय सोपे आहेत, फक्त हा थोडासा किचकट होता. बाकी पहिले 3 जे प्रॉब्लेम पाहिले आपण एकदम फास्ट सॉल्व्ह केलेले आहेत. जे अवघड होते ते तुम्ही सॉल्व्ह करून टाकले, जे सोपे होते का होतंय तर फॉर्म्युले तुमचे पाठांतर पाहिजे, कोणता फॉर्म्युला कुठे यूज केला गेला पाहिजे डिफरन्शिएशनचा हे आपल्याला कळलं पाहिजे. ते जर कळत असेल तर मग अतिशय सोपं आहे. तुम्हाला लिहायचं असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घ्या. ओके, ठीक आहे, पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन लेक्चर मध्ये. अभ्यास करत राहा, काळजी घेत राहा. आपण लवकरच तुमचा क्लास आपल्या इथे क्लासेस वरती सुरू करणार आहे, म्हणजे ऑफलाईन क्लासेस आपले लवकरच सुरू होणार आहेत. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. चला अभ्यास करत राहा, भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.